काय बाई, झाला का होता आला नाश्ता? हो ना, झाला ना. पोहे केलते सांगितलं, आताच केला ना. तू नाही केला का? कुठे गेलती हो इतकी वेळची? कुठे नाही ना, ते बाहेर लेकर ठेवून राहिले, ते त्याला पाहायला गेली होती ना. जा पोहे खाऊन घे बरं, मस्त पोहे केले होते संगीता ना. खाऊन घे, लेकराने खाल्ले, तू आली वाट पाहून राहिली तर मग आम्हाला भूक लागली, आम्ही खाऊन घेतले. हो, आता वहिनीला तर काळजी नाही, नाही तुला बी नाही किंवा पोरगी उपाशी असेल, गेली बाहेर, थोडीशी वाट पाहायचं. हा, आणि काय होते पोहे पोहे रोज रोज पोहे, म्हणे नाही खावत पोहे, दुसरं काय करायला सांगायचं तर नुसतं पोहे. तुम्ही कशी खाती हो? अहो सकाळी सकाळी काय करावं होते ना, तिले लेकराची गडबड राहते, पोहे लवकर होते. मग तो आले बाबाई बी दीपक बी खाऊन चक्कीवर जाते तर उशीर होते ना. काय करेल दुसरं? इडल्या गिडल्या सांगायच्या, डोसे करायला सांगायचे, असं नाही जमत वहिनीला. नुसते पोहे दुसरे येतेच काय हो तिला करता? अहो ते 2-3 दिवसाचे पहिले सांगायचे ना, त्याला किती टाइम लागते हो, ते किती तांदूळ टाका, डाळ टाका, 2 दिवस जाते ना त्यातच. खायचं थोडंसं पटकन होऊन जाते आपले पोहे. माय तुमचे पोटे गच होत नाही का ते पोहे खाऊ खाऊ? आम्ही नाही खात ना तसं. आम्ही इडल्या, डोसे, वडे, मेंदू वडा असं काय काय बनवून खात असतो. असे पोहे खात नाही. वहिनीला तर लई सोपं झालं ना असं काय करायला. तसं नाही, सकाळची गडबड असते, त्याची चक्कीवर जायची गडबड असते, लेकरायचं असते, सगळं करावं लागतं तिला. काही होत नाही, खाऊन घे ना मस्त केले ना पोहे. त्यासाठी ठेवले पण मी खाई नव्हते थंडगार पोहे. ते वहिनी कुठे गेली तिला सांगतो मी, ते दुसरं काही करायला माझ्यासाठी मॅगी काही करून दे म्हणतो. माय हे काय तो लहान लेकरासारखं मॅगी, लहान लेकर खातीच नाही. तू काय मॅगी खातो राहिली? हो, ते पोहे खाऊ खाऊ बोर झालो, आलं तेव्हापासून नुसते पोहे पोहे चालू केली माझ्या वहिनीनं. माय असेल तर करून देते, माझ्या मॅगी असं लेकराची आणली असं करून देते, सांगतो मी तिला. हाय ना ताई, करून देतो ना. आणली होती लेकरासाठी मॅगी, लेकर म्हणून राहते काय म्हणते मॅगी करून द्या, हाय तर तरी करून देतो मी तुम्हाला. देते नव्हती करून, तू म्हणायचं सांगायचं तिला करून देते. आणि तू सांगतो डोसा कर, इडली कर, 2-3 दिवस पहिले करायचं, ते आता सांगतो. ते काय होते का टाईमवर? का वहिनी तुम्हाला कळत नाही का? नुसतं पोहे पोहे करता. उठले की आली तेव्हापासून पाहून राहिलो मी, नुसते पोहे पाव खाऊ मापोर गच झालं. मला काय सांगत जाऊ नका, आहे तो पण तुम्हाला चांगलं चांगलं करून खाऊ घाला. सुमन असं म्हणून नाही व. हा, ती एकटी काय काय करायला तू बी करू लागायचं. हा, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आलं म्हणजे आपण हातभार लावायचं असतं का? भावजायला करू लागायचं थोडंफार. तिला बी कंटाळून जाते ना. हो, आता एवढं राहिलं, घरी काम करू करू कंटाळी. आता तुम्ही सांग मला, भावजाच्या हाताखाली काम करायला तू त्याला डोक्यावर बसवलं तिले. तसं नसते व, तिला बी 4 दिवस जावं वाटते माहेरी. असं नाही बोला तू, तुला कसं आवडते तसं तिला जावं वाटते. हा, आता जायचं का तिले? एवढंच राहिलं आता. आता मी येतो तिला जायचं, घरचं मी करतो मग तिकडलं इकडलं तेच काम आहे आता मला. हो आई, मला त्याच्यासाठी बोलायचं होतं तुम्हाला. म्हणजे काय बोलायचं का तुम्हाला? काही नाही होत आई, ते आईची तब्येत चांगली नाही म्हणे. आई म्हणाली ती ये म्हणून, तब्येत चांगली नाही म्हणे. आता लेकराला सुट्ट्या आहे, थोडंसं जाऊन या आम्हाला, लेकराला थोडं बरं वाटते. हा, आता आम्ही आलो, आता तुम्ही मुद्दाम जाता म्हणजे मी करायचं पाहिजे सगळं घरादाराचं. मग काय लेकराला वाटत नाही का इथे या हे करावं, चाललं तिथं म्हणाले जायचं? तसं नाही हो, मी जाते नव्हती, पण त्या आईची तब्येत चांगली नाही ना. आता करायला कोणी नाही आहे, मा भावाचं लग्न नाही झालं, त्याची बायको असे तर वेगळी गोष्ट असती. आता करायला तिला एकटीला होत नाही आहे. बाबा वावरात जाते शेतात उठले की. हो माय, मग करून टाका तिकडे ना, पोरगी कोणी गेले नसत, काय काम ना धंदा चाललं तिथं म्हणून राहिला. काही नाही, आता आम्ही आलो तर आमचं करा, ते मला सांगू नका काय आता. नाही ना, आता आई आहे ना घरी, येतो ना मी 4-5 दिवसाकडे. जरा असं जाऊन येतो, आईची तब्येत चांगली आली तर तिचा फोन जाऊन या वाटत आहे मला बी. हो संगीता, जाय, मी हाव ना घरी, जाय तुला जाऊ वाटते ना, जाईन बाईची तब्येत चांगली आहे ना, मला माहिती आहे दुखा सुखा जावं लागते तसं. हो, आता घे सुनाची बाजू घे ना, तुला तर बरंच आहे. हा, तुला वाटत असेल मला की नाही जावं इथून, तेच आता सुनाची बाजू घे तू. तसं नाही म्हणत आहे सुमन, तिची आईची तब्येत चांगली नाही तर जाऊ दे, इंग्रजी तब्येत चांगली नाही तर खरंच करायला त्याच्या घरी कोणी नसेल करायला, तिला बी जाऊ वाटते ना. तू आहे ना आता, मी हा इथं. हा, उभं राहू पाय गुण येते माहिती, थोडंसं बसावं काय की नाही, सकाळपासून उभं राहून बातच गुडघ्याला गोळे येते माहिती. हो, तुला तर गोळे येते. आणि आता मग आधी गेल्यानंतर आई वहिनी गेल्यानंतर मीच करू काय मग सगळ्यात? आता स्वयंपाक पाणी आरामासाठी मी आधी, आता वहिनीला जायला सांगायला मीच करू का सगळं? तसं नाही व, आपण दोघी हाणत राहिले, ती म्हणून राहिली किती दिवसाची जाऊन येतो. आता तिच्या आईची खरंच तब्येत चांगली आहे तर जाऊन येऊ दे तिले, मी बी करू लागतो ना. आपण दोघी हाणत राहिले, मावली छोटी आली, लेकरासोबत खेळून राहिली, तिला चांगलं दिसून राहिलं, जाऊ वाटलं तिला बी. तिला वाटलं असं जाऊ हिचं करायला लागते ना, त्यापेक्षा गेलेलं बरं हाय की नाही? तसं जाईन तुमचं, त्याच्यासाठी सांगा तुम्ही, म्हणजे मी करायचं काय तर तुम्ही जा तिकडे, मी करतो इकडं. तसं नाही सुमनताई, येतो मी 4-5 दिवसाकडे. आईची खरंच तब्येत चांगली नाही, आईची दशा होऊन राहिली तिकडे, बाबाची आईची गडबड राहते वावरात, तिची तब्येत चांगली नसेल जातो मी, जाऊन येतो ना, लेकरला सुट्टी बी आहे ना. हो, इथं तब्येत चांगली नाही आहे तर काही निमित्त दाटून निमित्त केलं तुम्ही, दुसरं काही नाही. तुम्हाला चांगलं नाही दिसून राहिलं, आता मी 8-10 दिवसापासून इथं आलेली, काय सुट्टी आहे म्हणून मला वाटलं आता मी असं निमित्त केलं की पळते मावलीनं, तेच तुम्ही कारण काढून राहिले. आता सुमन, तू इतके दिवस आली, 8-10 दिवस झाले, तुला काय म्हणून राहिली का होती? हा, सगळं करून राहिली, तुला म्हणून राहिली का तू ते काम नाही करून राहिली? आली तेव्हापासून सगळं संगीता करून राहिली ना, असं नाही म्हणायचं व. तिला बी जा वाटतच ना, जाऊ दे ना, जाय संगीता. नाही एक काम कर ना, इनबाईला बोलावून घे ना, राहते आम्ही दोघी संग मस्त राहतो ना, तिला बी बरं वाटते ना. नाही हो आई, ते आईला वाटत नाही हो लेकीच्या घरी राहू वाटत नाही तिला जास्त दिवस. तिला तसं बरं नसतं ते वाटत नाही, 1-2 दिवस ठीक वाटते, पण नाही म्हणते ते. मी म्हणलं होतं तिला या म्हणून, माहितीत काय आलं इनबाई काय ना, आपल्या काय सारखंच ना, काय होते तेवढंच बरं वाटते, तब्येत चांगलं असली तर यायचं. काय व्हायलं? तू फोन लावतो आला आईला, काय म्हणते विचार, तिने जर येतो म्हणलं ती येऊ दे, नाहीतर मग जाय तू 5-7 दिवस 8 दिवस आहे आता मी हाव करायला, तेवढं काही नाही आता. हो, तुला काय होते का बाई काम? आणि मला तू माहिती आहे, तू मॅच भरशात तिला जाय म्हणते वाटे, इथं मी हाव ना तक्रू लागायला सगळ्याचं. मला नाही होत व्हायचं काही उठणं करणं, आता सांगून राहिली तुले. नको बाई, तू काय नको करू, मी करतो ना, मी करतो. आम्ही दोघी बी तशा दोघी संग मग करत असतो, असं नाही हो करायला लागत असते. करायच्या टाइमला काय वाटतं तिच्या आईला बरं नाही वाटायला तर जाऊ वाटतं तिले. हो आई, मी विचारतो तसं आईले, ये म्हणतो पण नाही आली तर मग मी जातो, 8-1 दिवस राहतो, येतो मग. हो तसं कर. हो आई, लावते मी थोड्या वेळानं आईले फोन, परत आईले मॅगी करून देतो. हो, 5 करून असेल मॅगी, जरा चांगली बनवा. ते शिमला मिरची, गाजर सगळं सगळं असेल तर टाका त्याच्यात, चांगली लागते. अशी खवडते मला 5 नाही हो ताई, चांगलीच बनवतो ना. ते लेकरायला नाही आवडत ते भाजीपाला असं काही टाकलेला. देतो तुम्हाला करून, शिमला मिरची आहे, गाजर आहे, हिरवी मिरची आहे, टाकतो मी त्यात, चांगलं लागते. हो, काय जमते तुम्हाला दुसरं मग करा आता, कशी बनवते काय माहिती पाहतो. हो ना ताई, बनवतो ना, खाता तुम्ही, बनवतो आता. हो जा, मला भूक लागली किती वेळची. पोहे पोहे करून ठेवतात नुसतं, दुसरं येतेच काय.
आधी सांगायचं ना ताई, मी करत होती ना, तुम्ही काय म्हणत होते ते. हो आधी सांगितलं तरी तुम्हाला काय येते म्हणा दुसरं. जा पटकन करा ते, मला भूक लागली किती वेळची. हो ताई बनवतो आता, जातो. काय बाय तू वहिनीला काहीच नाही बोलत हा? जास्त डोक्यावर चढून ठेवली तिले. असं असते का हो कुठं? आली आपली ननद असं करायचं, नुसती तिथे पोहे आणि ते काय करून राहिली, बेसन पोळी ना, दुसरी काय भाजी नाही बनवून राहिली, काय नाही खाऊ वाटत तेव्हा मला ते सांगणार, सवय नाही तसं खायचं. माय सुमन जरा कमी बोलू, ती करते म्हणून तू इतके बोलू नको. ती सगळं करते, पाहत नाही का दुसऱ्याच्या नंदा. हा त्याला यायला भेटत नाही ना, किती तरस्ते तुला यायला भेटते, तो चालते, तू जास्त बोलून राहिली, एवढं नको बोलू. ते ऐकते म्हणून तू इतके नसते बोलायचं. हो आता मी बोलून राहिली, तिचं बोलत तुला दिसत नाही, मावाला बोलणं दिसते तुला. तसं नाही, तुला फिरून बोलते का होती, काहीतरी म्हणते का चला एकटीच नंद आहे, काही म्हणत नाही ती. पण तू बी बोलायचं नाही, चांगला बोलायचं, मान द्यायचं आपला भाऊजाईला, तसं नाही बोलायचं. व आपल्याला बी माहेरी यायला भेटलं पाहिजे. तिचे मन दुखते ना, तिला जाऊ वाटते. हा तुला कसं या वाटते तसं तिला जाऊ वाटते. आता लेकराची शाळा चालू की काय जाणं होते तिचं, असं जाऊ वाटते तिले. माय लेस ना लाडावून ठेवली हो तू, तिले इतके लाडावून ठेवू नको माय. उद्या माय येणं कठीण होईल, जास्त लाडावू नको तिले. जा बरं, जा त्या वहिनीने केली असेल मॅगी, जा बरं खाय बरं. काय काय चालू आहे मालिकेच्या गोष्टी? पण कांता येणं येणं काय नाही व, तिले नाश्ता करायचा आहे म्हणे, मॅगी करून राहिली संगीता, तेच गोष्टी करून राहिलो, दुसरं काय नाही येणं बस ना. माय लहान लेकराची मॅगी काय खावडते ना, कसं खावडते ना मॅगी, मला ते कसं नाही आवडतं ते. हो तुम्हाला काय आवडते मग? पोहे आवडत असेल, आम्हाला नाही आवडत तसे पोहे घे खायला. आम्ही मॅगी खात असतो, इडली डोसा बेंदुळा असं तसं खात असतो, पुरी हे असं खात असतो पोहे वगैरे आम्ही. आम्हाला सकाळी सकाळी जे होती नाश्ते ते बनवतो असं बनवून ठरवून नाही बनवत. मग किती टाइम जाते होते करायला, एवढं करा तेवढं करा, थोडंसं खाणं नाही हो ना. आता तुम्ही जरा शिकवायच्या शिकवते वहिनीला काय दिली तुम्हाला. माय सुमन अशी काय बोलून राहिली हो तू? काय झालं? तिला बी काम असते ना, दिवसभर काम करते ती आणि ती थकून जाते ना. माय हो तिची बाजू पकडले, जास्त बोलून राहिले तुम्ही तर. पण म्हणजे बावली बहिणी होती, आई मागली मी तिले, मला मागून राहिली का मी? हे सुमन जाऊ दे ना, जाऊ दे, जा मॅगी केली म्हणते ती ना, खाय बरं. जाय काय बाई तू बी लाले कसं ठेवून राहिली मला, मॅगी केली खाय पाहिजे कशी बोलून राहिली कांदा बाई, तिला काय समजा पाहिजे की नाही काय बोलत आहे ते. माय काकू मी काय बोलू, मी तर बोलले आम्ही जे सकाळी सकाळी होते आम्हाला जे सुस्ती ती खातो आम्ही, आणि मॅगी गिगी आम्हाला नाही आवडत असं म्हणून राहिली ती. दुसरं काय म्हणलं आम्ही? कशाला कोणाच्या घरी काय बोलायचं, जे करायला त्याला करू द्यायचं ना. माय मी ते संगीताला विचारायला आली होती, काय मी येतो तुला कधी बोलायला, काकूला येतो अशी कशी बोलून राहिली बाई तू? सुमन जाऊ दे ना, कशाला बोलतं. अरे ती कांता काय म्हणून राहिली तुला, काय नाही म्हणून राहिली. हो यायला सगळ्या डोक्यावर बसलं तू, काहीच कोणाला बोलू देईन. कधी चालला होते मी गावाकडे? का तुम्हाला त्यालाच काय देऊन राहिली? कधी चालल्या गावाकडे? काऊन आम्ही राहिलं चांगला नाही वाटून राहिलं का तुम्हाला? जाणार नाही आता, 2 महिने राहणार आता, सुट्टी आले राहिले. आम्ही अशी सहज विचार राहिली, राहणार नाही काय सुट्टी असं राहत वाटते. सांगून कशाला कधी चालली हो गावाकडे? का तुमच्याकडे राहिली का माय बापाच्या राहून राहिली? माय सरळ बोला ना तुम्ही, मग मी कुठं काय म्हणून राहिलो? राहणार नाही, मी कुठं काय म्हणून राहिली तुम्हाला? एवढं तर बोलल्या, कुठं काय म्हणून राहिली? दुसऱ्याच्या घरी येऊन काय काय बोलून द्यायचं. हॅलो येतच काय लाव तुम्ही इकडं? माय काऊन नाही येणार? काकू किती चांगली बोलते, संगीता त्याच्यासोबत आमचं काम राहते. हा आमच्या वाराला भरू राहते तुमचं, आणि कशी कशी म्हणून राहिली बाय तू? जाऊ दे ना सुमन, जाय नाश्ता करून घे ना, कुठं काय म्हणून राहिली कांता काय नाही म्हणून, जाय बरं. हो ना आई तुला माहिती चुकी दिसती, या लोकांची दिसतच नाही, वहिनीची दिसत नाही, या कांताबाईची दिसत नाही, मला बोलून राहिली. मी काय करून राहिलो, कुठं कोणाला बोलून राहिली का मी? चल ना जातो, याच्या नादी कोण लागा माय. माय काकू सुमन जास्त बोलते हो, काय झालं आता? जसं आता काय म्हणलं मी तिले, हा सकाळी सकाळी आपल्याला जे सुस्ती ती खातो. हो कांता जाऊ दे, तशीच हवं, जरा तिला समजून घेत नाही होती कोणालाच, बोलायचीच करते होती, तशीच करते हो, लहानपणापासून तशीच करते, पटपट बोलायचीच करते. आता जमत नाही ना, संगीता बी किती सकाळपासून करून राहिली, तिला बी दम नाही आहे सकाळपासून काम करणं, तिला हातभारी लावं लागत नाही. आता महापौर झाली काय झालं, पण अशीच करते होती. हो ना, आता सकाळी लेकराचं करायला लागते, सगळ्याचं घरात आम्ही दोघं असून किती काम निघते आम्हाला घरात माहिती ना, मग तिला तर एवढं काम निघते तर असं आहे ना. हो ते तू आले बरोबर आहे, मी ऐकत नाही पोरगी, मला वाटते बा पोरगी किती दिवस झाली आली नाही, पण हे करते कर लावते, ही पण जास्त बोलून राहिली. हो म्हणा, आम्ही नाही काय गेलो घरी, आम्हाला बी भाऊजाच्या हाताकडे काम करावं लागते, आतापर्यंत करावं लागते, आम्हाला सुनायला तरी करावं लागते. हो करावं लागते, मग काय एकटीच्या भरोशावर जमत नाही ना सगळं. हे चक्कीवर दळून ठेवलं होतं ना, मग आली इकडं तुमच्या घराकडे, दळून ठेवलं, संध्याकाळपर्यंत दळून सांगा दळाले, सांगितलं तसं दीपक भाऊले दळतो म्हणे, जातो आता घरी बी काम आहे. हो दळते दीपक. बरं मी जातो मग. हो जा. काय मंडळी मग घरगुती चालूच राहते, नंदन भाऊजाच्या गोष्टी चालूच राहते, थोडंफार होतच राहते म्हणा. आता काय एकटीच्या भरोशावर जमत नाही, थोडंफार भाऊजाईने नंदन भाऊजाईला खूप लागते कामं घेऊन. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला आमचा व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.